नमस्कार मंडळी, आज आपण साबुदाणा वडा ही रेसिपी करणार आहोत। या पद्धतीने जर तुम्ही वडा केला तर अतिशय क्रिस्पी आणि कुरकुरीत वडा बनवून तयार होतो। चला आपण रेसिपी बघून घेऊ। इथे भिजवलेला साबुदाणा, मिरची आणि जिऱ्याचं वाटण, मीठ, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, उकळलेले स्मॅश करून बटाटे आणि 2 वरून खाण्यासाठी मिरच्या घेतल्या आहेत। तर इथे मी साबुदाणा एक रात्रभर पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेतला आहे। आता तो आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। त्यानंतर ताटामध्ये साबुदाणा काढल्यानंतर आपण हा साबुदाणा हाताने अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला वडा तेलामध्ये फुटत नाही। त्यानंतर यामध्ये 1 वाटी उकडलेला बटाटा घातला आहे, दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे, जिरे आणि हिरवी मिरची यांचं वाटण टाकून घेतलंय, मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार। आता हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य मी इथे एकजीव करून घेतलेलं आहे। आता याचे वडे बनवून घेऊ। तर वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि अगदी छोटा गोळा घेऊन व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वडे थापून घ्या। वडे थापताना आजूबाजूच्या कडा ह्या व्यवस्थित बंद करा आणि मध्ये थोडासा चपटा असा हा वडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तर आता अशाच पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेते आहे। आता आपण वडे तळून घेऊ। वडे तळताना तेल हे मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका वेळेस 2च वडे तेलात सोडायचे आहे। वडे तेलात सोडल्यानंतर ते लगेच पलटी नाही करायची आहे। आधी एक बाजू व्यवस्थित सेट होऊ द्यायची आहे, त्यानंतरच दुसरी बाजू आपण तळून घेणार आहोत। असं झाऱ्याने थोडं थोडं वरून तेल त्याच्यावर टाकत राहायचं आहे, म्हणजे वडे आतून कच्चे नाही राहत। आता एक बाजू इथे व्यवस्थित सेट झाल्यानंतर मी मागची बाजू व्यवस्थित तळून घ्यायची आहे। ते वडे तळताना हा कमी गॅसवरच वडे तळा, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित वडे हे तळले जातात। साबुदाणा वडा इथे आपला व्यवस्थित तळून झालेला आहे। तो असा झाऱ्याने व्यवस्थित त्याचं तेल काढून एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्ही बघू शकता एकही वडा आपला तेलामध्ये फुटलेला नाही आहे आणि अगदी वरून क्रिस्पी आतूनपर्यंत शिजलेला असा हा वडा बनवून तयार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशा एका अनोख्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।